झी 24 तास एक पाऊल पुढे। मला सासू हवीच्या सेटवरही गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण रत्नपारखी कुटुंब एकत्र आलं आणि पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारली। चला तर मग जाऊयात रत्नपारखींच्या घरी। गुढी उभारून नववर्षाची, मांगल्याची, पावित्र्याची रत्नपारखी कुटुंबातही हा आनंद पाहायला मिळतोय। अगदी पारंपरिक पद्धतीनं रत्नपारखींच्या घरात गुढी उभारण्यात आली। आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व रसिक प्रेक्षकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। एरवी सासूबाईंविरोधात षडयंत्र रचणाऱ्या या सुनांनी सुद्धा हा गुढीपाडवा एकत्र साजरा केला। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आमचे अहो पण आहेत माझ्या बाजूला। काय बोलू, मला काही सुचत नाही। अहो तुम्ही बोलाल का जरा? बरं, काय आहे ना की म्हणजे मालिकेत काही करायची वेळ आली की तिला फार काही सुचत असतं, पण आता कदाचित सुचत नाहीये। हरकत नाही। आता कसं सुचलं बरोबर? तर आम्हा दोघांतर्फे आणि आमच्या तिन्ही मुलींतर्फे झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने विघ्ने पण तरी सुद्धा तुला बोलता येते, बघते बघ अडखळतोय। बोल बोल, सवयच नाही ना। नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मराठी माणसाचा पहिला दिवस, शुभारंभ वर्षाचा म्हणजेच गुढीपाडवा, आणि मला सासू हवीच्या सेटवर आम्ही आज गुढीपाडवा साजरा करतो आहोत। मला सासू हवीच्या टीमकडून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। या नवीन वर्षात तुम्हाला खूप भरभराट, खूप समृद्धी, सुख सगळं मिळो आणि या नवीन वर्षात तुम्ही आम्हाला एक नवा आशीर्वाद, नव्या शुभेच्छा, नवी चेतना, नवी प्रेरणा देऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहा। सध्या तरी मालिकेत सगळं गोड दिसत असलं तरी यापुढे मात्र गायत्री आणि काकू आजी मधली जुगलबंदी पाहायला मिळणार हे नक्की। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।